तर काहीच अशा तऱ्हेने माझा वीकेंड स्टार्ट झाला आहे आणि मी चाललोय माझ्या फेवरेट स्पॉटला फेवरेट डिश खायला. जसं की मी मागाच्या ब्लॉगमध्ये बोललो होतो की पाऊस चालू आहे, वीकेंड स्टार्ट होणार आहे, जायला भेटणार की नाही माहीत नाही, बट ॲक्च्युली पाऊस थांबला आहे माझ्यासाठी आणि मी निघालो आहे. आता मी थोड्याच वेळ तिकडे पोहोचेल, जे माझी फेवरेट प्लेस आहे फेवरेट डिश खाण्यासाठी. तिकडे पोहोचल्यानंतर तुम्हाला मी जातो त्या आल्यामध्ये काय करते की वीकेंड सुरू झाला आणि आठवड्याभरचं कामही संपलं. एकदम असं मस्त रिलॅक्सिंग वाटत आहे आणि जस्ट आता बाहेर जाऊन आलो, मस्त खाऊन आलो. त्यामुळे म्हणजे एवढं काही खास झालं नाही. फेव्हरेट डिश फेव्हरेट नाही राहिली, बट ठीक आहे. खाऊन आल्यामुळे थोडं बरं वाटत आहे आणि आता एकदम फ्रायडे मूड सेट आहे की थोडंफार ॲनिमे बघावं, चिल मारावं. पण झोप पण इतकी येत आहे ना दिवसभरच्या कामामुळे, तर लवकर झोपून जाईन आणि बघू उद्या परवा काय काम आहे ते पण तुम्हाला मी दाखवत राहीन. तर स्टे ट्यून्ड. गुड मॉर्निंग गाईज. तर सकाळची सुरुवातच मी केली आहे भांडी धुवून आणि हे बघा मस्त एकदम चमकून टाकलेत. आता मी जस्ट क्लास पण संपवला माझा भांडी धुतल्यानंतर. आता कोणता क्लास, कशाचा क्लास ते तुम्हाला येणाऱ्या काही दिवसामध्ये समजून जाईल. सोबतच मी मशीन पण लावून टाकलं. म्हणजे कसं थोडं स्टार्ट ऑफ द डे कामं उरकले ना, तर मग उरलेला दिवस थोडा रिलॅक्स मस्त भेटेल. आणि आता म्हणजे झाले 2 आठवडे झाले, तर आज माझ्या जे झाडं आहेत त्यांचं पण थोडं म्हणजे काय बोलतात, त्यांचं पण थोडं खत वगैरे घालायचं असते पण काम आहे. आणि आता पहिला पोटपूजा, तर जेवण बनवणार आहे. तर भेटू थोड्याच वेळात. तर गाईज मी जस्ट जेवण बनवायला घेतलं आहे आणि काही सामानही मला हवं होतं जे मी स्विगीवरून मागवलं आणि मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, भात ठेवला आहे मी, त्यानंतर मूग आणि बटाटाही उकडून घेतलेला आहे आणि आता मी चिरायची तयारी सगळी तयारी मांडून ठेवली आहे. पीठ म्हणून घेतलं. तर चिरत थोडं तुमच्याशी मी गप्पा मारेन, त्यानंतर मग तुमचं. तर गाईज मी आज याची भाजी बनवतोय. याला आमच्याकडे तरी करदुळं की करदुळं काहीतरी बोलतात. मला पण नाही माहिती तुमच्याकडे काय बोलतात सांगा. आणि ह्याला कसं मधून असं म्हणजे सरळ 2 कट केलं ना, तर म्हणजे हा असा दिसतो. आतलं सगळं काढावं लागतं याचं बीज, जे मी इकडे काढलेलं आहे. आणि मग म्हणजे एकंदरीत फक्त वरचं पार्ट खातो आपण. मस्त लागतं डाळ वगैरे घालून बनवतो त्याला. आणि मी पहिल्यांदाच ट्राय करतोय, कारण आतापर्यंत मी गावी असतानाच खाल्लं आहे आईच्या हातचं. त्यानंतर पहिल्यांदा भेटलं मला इकडे, तर म्हटलं ट्राय करू. आणि आता मी तुम्हाला माझं फूडचं जर्नी सांगतो की मी कसं जेवण बनवायचं स्टार्ट झालं. तर जेव्हा मी पुण्यात आलो ना, तेव्हा मी डबाच लावला होता. काही क्षणासाठी मग मी मेसला पण जायचो. मग एक वर्षानंतर की काही टाइम नंतर माझे घरचे येत होते इकडे. म्हटलं तर घरचे सगळेजण येतात, तर थोडंफार घरात काहीतरी चहा पाण्यासाठी हवं. आणि इंडक्शन होतं, पण इंडक्शनवरती तुम्हाला माहितीच आहे, फास्ट नाही होत पटकन सकाळचा. आणि घरचे कसे लवकर उठतात, आपल्यासारखे थोडी नसतात निवांत उठा वगैरे. म्हटलं यार थोडं काहीतरी करायला पाहिजे अरेंजमेंट. मग मी ओनरला सांगून गॅसचं अरेंजमेंट केलं. गॅस स्टोव्ह आणि थोडंफार भांडी डीमार्टमधून मी आणून टाकलं. म्हणजे घरचे वगैरे येऊन गेले, काही म्हणजे काही दिवस झाले. म्हटलं आता घरात सगळं आहे थोडंफार, भांडी वगैरे आहेत, तर म्हटलं घरातनं बनवून बघू. मग पहिल्यांदा मी तुम्हाला गंमत सांगतो. मी पहिल्यांदा जेव्हा जेवण बनवत होतो ना, त्यामुळे डाळ बनवायला डायरेक्ट तेलातच मी चटणी टाकून दिली. बकवास झालेलं, पण आता बरं वाटतं की आता एवढं सगळं मला जमतं, बनवतो मी. आणि थोडंफार आईकडनं, थोडंफार फ्रेंड्सकडनं शिकलो आहे. तर म्हणजे खरंच चांगलं वाटतं आता. आता बघू. तर असं काही माझं जर्नी. आणि बघू हिची भाजी कशी बनते, मी पहिल्यांदा ट्राय करतोय. आवडते फार मलाही. आणि याच्यासोबत मी थोडंसं भात, मुगाचं आमटी आणि याच्यासोबत खायला चपाती. असं आजचं माझं मेनू आहे. तर पूर्ण जेवण बनलं की तुम्हाला दाखवतो. तर ते सगळं कट करून, साफ करून झालेलं आहे. आणि तुमचं पण असंच होतं का? सारखं हात धुवायचा? की मीच असंच आहे? पण मगाशी एक गोष्ट मी तुम्हाला म्हणजे जेवणाचं सांगितलं माझं फूडचं. याच्यावरून एक गोष्ट आठवलं मला, की मला तर असं वाटतं ना, की आता म्हणजे सगळ्यांनी, असो पुरुष असो महिला, सगळ्यांनी जेवण बनवायला शिकावं. निदान बेसिक तरी. तर तो जमाना झाला जुना, की मुलींनीच सगळं बनवायला पाहिजे. कारण म्हणजे आता आपल्याला काम करता येतं ना. आपण ब्रश करतो, कपडे आपलं सगळं करतो. मग जेवण बनवणं फक्त मुलींचंच काम, मुलांनी केलं पाहिजे.
असं मला तरी वाटतं. चला तर गप्पा तरी झाल्या चांगला. आता ना पटपट चिरून घेतो आणि बनवायला घेतो मी. कारण मला खूप भूक लागली आणि आज नाश्ता पण फक्त काही केळी आणि एक सफरचंद खाल्लेला आहे. मग जेव्हा बनवत असेल ना तेव्हा मी तुम्हाला माझ्या रेसिपी सांगतो. तर अशा तऱ्हेने मस्तपैकी चिरून झालेलं आहे माझं सगळं काही. बाकीचीही तयारी झालेली आहे. पाणी गरम करून घेतलेलं आहे. तूर डाळ ही इतकी मस्त भिजलेली आहे. आणि आता आणि इकडे माझं मूगही तयार आहे. तर फक्त फोडणी घालायचं आहे आणि बनवून घ्यायचं आहे. तर मी आता दोन्ही गोष्टी एकत्र बनवायला घेतलेल्या आहे. एकीकडे मुगाची आमटी आणि एकीकडे ती भाजी. तर थोडं इकडे होईल. सो सॉरी फॉर दॅट गाईज. आणि मस्त भांड तापलेलं आहे. बारीक चिरलेला कांदा घालून घेतला मी भाजीसाठी का. आणि आता आमच्यासाठी बेसिक मसाल्याचे ते घरात असलेले. माझं थोडं असं होतं कधी कधी उलट सुलट माहिती आहे जिरं आधी घालायचं असतं पण मी तो पण विसरून जातो तुम्ही नंतर घालून नंतर. कांदा जास्त तापलेला आहे त्यामुळे कांदा जास्त भाजलेला आहे. या भाजीला ना थोडं चांगलं असं भाजून घ्यायचं आहे. म्हणजे कसं त्याचं थोडं रॉनेस गेला पाहिजे. मग ते नंतर थोडं त्याची कच्चापणा चालू असतो. तर एकीकडे मी कांदा आणि ही भाजी भाजून घेतो आणि इकडे आमटीचं जे आहे इकडं दोन मसाले घातले कांदा घातले आणि हे आमटी काय सोपं आहे खूप. त्यातलं काय आधीच माझं म्हणजे शिजलेलं आहे. मला फक्त कांदा टोमॅटोचं फोडणी घालून मूग आणि बटाट्याची आमटी तयार. आणि भाजीचंही काहीसं तसंच आहे. थोडंसं भाजी अजून थोडं भाजून घेतलं की मग आपले बेसिक मसाले घालायचे शेवटला टोमॅटो घालायचे म्हणजे आधीच आपल्याला पाणी सुटतं आपल्याला म्हणजे. आणि मग आपलं चवीनुसार मीठ वगैरे घालून पाणी ॲड करून शिजायला ठेवून द्यायचं. आता शिजलं की थोडंसं ॲडजस्ट करायचं मीठ वगैरे काही चांगलं असेल तर. बनते मग ती आमटी आणि भाजी. आता मी बनवतो पटपट एकदा जर बनलं तर तुम्हाला दाखवतो. भाजी आता बऱ्यापैकी भाजून झालेली आहे आणि आता मी मसाले घालणार. मसाले काय जे घरात असतात तेच हळद, चटणी वगैरे. तर गरम मसाला घालतात की नाही मला नाही माहिती. पण मला आवडतं म्हणून मी थोडं माझ्या वेळेमध्ये गरम मसाले ॲड करणार याच्यामध्ये. आम्ही गरम मसाला घालतोय थोडासा. त्यानंतर मिरची पावडर. आणि जेवणामध्ये सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट म्हणजे मीठ. तर मीठ मी ना नेहमी जेवण बनवताना थोडं किंचित कमीच ठेवतो. कारण कसं आहे नंतर ऍडजस्ट करता येईल पण जास्त होऊ नये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेवण बनवताना ना नेहमी गरम पाणी वापरत जा. म्हणजे कसं आहे म्हणजे कोणतंही असो हेच असं नाही कोणतीही भाजी काय असेल कसं तुम्ही एक्सपेरिमेंट करून बघू शकता. थंड पाण्याने घातलेल्या ना जेवणाला इतकी चव नाही जितकं गरम पाणी घातलेल्या जेवणाला चव येतो. सो हे एक म्हणजे माझ्या मते तुम्हा सर्वांना. आणि हे आहे चटणी जी घरी मिक्स केलेली आहे गावाकडून आणलेली माझ्या आईची स्पेशल. तर सगळे मसाले घालून झाले तर शेवटी मी टोमॅटो ॲड करणार आणि मला एकदा मस्त परतून घेणार. तर काय मसाला घातला ना तर थोडं ड्राय होईल. तर मी तेल नाही ॲड करतो कारण ते कसं टोमॅटो घातले की त्याला पाणी सुटेल आणि मग थोडं वरून पाणी ॲड केलं की ते शिजून शकतं. मेन विसरून गेलो मी डाळ टोमॅटो सोबतच घालायची होती आता घालतोय. आणि ही तूर डाळ आहे.
चला आता मला चपाती बनवायचं आहे आणि फोनचं बॅटरी ऑलमोस्ट संपत आली आहे. तर मी पटपट चपात्या बनवून घेतो आणि मग जेवायला बसल्यावर तुम्हाला दाखवतो पूर्ण जेवण आज कसं बनलं आहे. आणि या भाजीची चव देखील गावी बनते, घरी तसं बनलं आहे की काही वेगळं बनलं तेही तुम्हाला मी खाऊन सांगेन. भेटू थोड्याच वेळेत. तर गाईज फायनली माझं जेवण तयार आहे आणि मी तुम्हाला दाखवतो सगळं काही. तर हे पहा, भाजी, चपाती, मुगाची आमटी आणि दहीभात. तर अशा प्रकारे माझं जेवण पूर्ण तयार आहे. आता मी तुम्हाला खाऊन सांगतो की भाजी कशी बनली आहे. एक नंबर. असं नाही की स्वतः बनवले कौतुक म्हणून, खरंच भारी बनली आहे. म्हणजे गावी जसं बनतं तशी चव नाही आहे, पण छान बनली आहे. तर आता जेवून घेतो आणि नंतर भेटू आपण. दुपारच्या जेवणानंतर थोडेसे भांडी आवरून मी थोडा वेळ आराम केला, असंच रिलॅक्स. झाडांचं तर आज काय करायचं झालं नाही तर उद्या करेन. आणि आता मी आवरून चाललोय बाहेर. आज शनिवार आहे तर हनुमान मंदिरला चाललोय मी. आणि मग तिकडेच थोडंफार काहीतरी खाऊन मग घरी येईन. तर दाखवतो मी माझ्या इथलं मंदिर कसं आहे ते. तर गाईस, जसं की मी आता तुम्हाला बोललो की मी बाहेर चाललोय आणि मी गडबडीत मी काय केलंय तुम्हाला दाखवतो. हे बघा गंमत बघा. मी कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? हा पाय दुसरं चप्पल आणि हा पाय दुसरं चप्पल घातलेलं आहे. खतरनाक. आणि हे मला खाली गेल्यानंतर बाईक काढल्यानंतर समजलं. तेही म्हणजे अक्षरशः रोडवरती. परत पळत मी वरती आलो आणि मग चेंज केला. चला आता भेटू. जसं की मी तुम्हाला मगाशी बोलले की आमच्या इकडचं तुम्हाला मंदिर दाखवतो. तर हे बघा. मेन सावकारला हे एकच केलेलं आहे. तर गाईस, देवाचं दर्शन झाल्यानंतर थोडं पोट पूजा पण गरजेची होती. म्हणून तेच मंदिरच्या बाहेरच एक भेळवाले काका आहेत, खूप पुन्हा गाड्या एक नंबर भेळ मिळतो. खाऊन घेतो. तर काल भेळ खाल्ल्यानंतर मी घरी आलो आणि थोडंफार एडिटिंग करून झोपून गेलो. आणि आता नुकताच उठलोय. एकतर उशिरा उठलो आज मी. आणि आता इतकी प्रचंड भूक लागली तर आता विचार करतो काहीतरी बाहेरच जाऊन काइंड ऑफ ब्रंच करून यायचं. आणि बघू आता कुठे जायचं तरी काही ठरलं नाही आहे. तिकडे गेल्यानंतर जो कोणता स्पॉट असेल माझं मी तुम्हालाही दाखवेन. आणि तिकडून आल्यानंतर मग कालचं जे काम बाकी आहे आपलं झाडांचं खत पाण्याचं, तेही मी करेन. भेटू मग थोड्याच वेळेत. तर गाईज, मला आज काहीतरी नवीन ट्राय करायचं होतं आणि थोडंसं पीसफुल प्लेस पण हवं होतं. त्याच्यासाठीच मी आलो आहे कल्याणनगरच्या फ्लोअर वर्क्सला आणि जस्ट येथूनच कॉफी पण ऑर्डर केला आहे. मस्त आहे कॉफी. आणि काही डिश पण मी ऑर्डर केले जे अजून यायचे बाकी आहेत. आली की तेही तुम्हाला दाखवतो. एग्स ब्रेड, ॲवोकाडो आणि सार्डो ब्रेड. आणि आता मी फिश करणार आहे. चलो चालेल. तर काहीच मी जस्ट इकडे असंच आता घरी जाता आता फिरायला म्हणून एक क्रॉकरी मार्केट सारखं आहे, तिकडे आलं. तुम्हाला दाखवतो. इतक्या साऱ्या भारी भारी व्हरायटी आयटम्स आहेत ना, असं वाटतं की सगळंच घेऊन टाकावं. इकडे फक्त क्रॉकरीच नाही तर इकडे वुडन गोष्टी पण आहेत आणि इतके मस्त मस्त डेलीच्या गोष्टी सहित अँटिक पीसेस पण मस्त आहेत. तर गाईज, मगाशी जसं मी तुम्हाला बोललो की मी क्रॉकरी मार्केटला गेलो होतो, तर तिथे मी काही खरेदी केली आहे जे मला तुम्हाला दाखवायचं आहे. पहिली गोष्ट प्लेट. तर असं सेम अजून एक आहे. दोन दोन प्लेट्स घेतले मी, एक हे आणि एक हे, सेम सेम. आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर मी पोळपट आणि हे लाटण हे दोन्ही घेतलं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुम्ही बघितलाच असेल माझ्या ब्लॉग्समध्ये की माझ्याकडे ऑलरेडी एक आहे आणि हा परत का मी घेतला. तर तुम्हाला सांगतो काय झालं आहे. जो आहे ना तो प्लास्टिकचा आहे. तर काही शूट केल्यानंतर रिअलाईज झालं तर जे आहे ते प्लास्टिकचं पोळपट नाही आहे, फायबरचं आहे, स्लिप ऑफ टंग. पण आता शूट झालं आहे म्हणून मी आता सांगतो. आणि 2 दिवसापूर्वी जेवण बनवताना मी भांडं उतरत होतो गरम गॅसवरून आणि त्याचं वाफ लागल्यावर मी एकदम गडबडीत त्या पोळपाटावरच ठेवून दिलं आणि ते प्लास्टिकचं असल्यामुळे कळलं असं एवढा मधला पार्ट. मग म्हटलं लाकडाचं घेऊन टाकू म्हणून एक हे पण एकदम मस्त भारी.
हे झालं शेवटची गोष्ट, किचन. दिसतं का, एवढं खरेदी केलेलं आहे. तर गाईज जे काम माझं कालपासून पेंडिंग होतं ते मी शेवटी करायला घेतलं आहे. ते म्हणजे माझ्या झाडांचे खत पाणी. आणि हे आहे जे खत मी झाडांना घालणार आहे. मला ह्याच्याबद्दल सांगितलं होतं पण काय म्हणतात मी विसरून गेलो. पण याचा उपयोग काय आहे म्हणजे हे दर 15 दिवसात थोडंसं घातलं की झाडांना चांगली फुलं येतात. आणि याच सहित मी आता माझा ब्लॉग इकडे थांबवतो. आणि आय नो मी थोडं माझं जेवणाचं रेसिपी जास्त सांगितलं आहे, पण मी पण थोड्या गोष्टीमध्ये नवीन आहे तर मी पण ट्राय करतोय. तर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि त्यानंतर माझा हा वीकेंडचा ब्लॉग कसा वाटला तेही कमेंट्समध्ये सांगा. आणि अजून मी असे नवीन नवीन ब्लॉग्स घेऊन येईन. तर त्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. आणि जर माझे आधीचे ब्लॉग्स मी बघितलं नसेल तर ते पण चेक करा. तर भेटू पुन्हा. बाय बाय.